जय शिवराय शेतकरी बंधूंनो, आज आपण खंडाळा या ठिकाणी संदीप भाऊ सोनवणे यांच्या शेतामध्ये आलो आहोत। संदीप भाऊच्या शेजारी त्यांच्या भावाचा प्लॉट आहे। या ठिकाणी पूर्ण ट्रीटमेंट आपली आहे, कारण की संदीप विश्वासानंच घेऊन जाताना आपण त्यांना ट्रीटमेंट दिली तर भावाचे थोडं त्यांचं सेल ट्रीटमेंट होते। या ठिकाणी दोन्हीचा प्लॉटमध्ये खूप काही आपल्याला जमीनचा आसमानचा फरक दिसेल, कारण की यांना आपण सुरुवातीला ॲक्टिव्ह आणि ॲमिग्रीन दिलं होतं, त्याच्यानंतर आता लगेच त्यांना त्या ठिकाणी सम्राट दिलं। शेतकरी बंधूंनो, यांच्या फवारण्यासुद्धा आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी वातावरणातील बदलानुसार देत राहतो, कारण की आपल्याला प्रत्येक औषधी ब्रँड जरी माहीत असला पण कोणता ब्रँड केव्हा घ्यायचा, कोणत्या वातावरणानुसार कोणती बुरशी येते आणि बुरशीसाठी कोणतं औषध घ्यायचं याचं परिपूर्ण ज्ञान लागतं आणि त्यानुसारच फवारणी वगैरे नियोजन करावं लागतं। या ठिकाणी आपण यांना यावर्षी भरपूर अशा प्रमाणात यावर्षी व्हायरस होता, आर्ली लागवड झाल्यामुळं पाणीसुद्धा शेतकऱ्यांना कमी होतं, त्यामुळे मिरची सुरुवातीपासून खूप काही व्हायरस सोबत लढा देतामुळे त्या ठिकाणी पानावरती विकृती वगैरे आली। व्हायरस हा विषाणूजन्य आजार झाडाच्या पेशीवर त्या ठिकाणी परिणाम करतो, त्यामुळे मुळा आखडतात, मुळात त्या ठिकाणी रिंग करतात आणि पानावर सुद्धा विकृती येते। या ठिकाणी आपण यांच्या झाडाची स्टेज वगैरे बघू शकतो। अशा प्रकारे पूर्ण शेतामध्ये कॅमेरा तुम्ही फिरून दावा की चौकडे या शेतातील मिरची आपल्याला एकदम सशक्त आणि व्हायरस ज्यामध्ये नाही अशी मिरची आहे। या ठिकाणी मिरचीची साईजसुद्धा आपण बघू शकतो की अशाप्रमाणे मिरचीसुद्धा लांबी वगैरे चांगली आहे। याचं कारण हे की व्हायरस आल्यानंतर झाडामध्ये पाहिजे त्या प्रमाणात अन्न बनत नाही, कारण की पेशीवरती परिणाम झाल्यामुळं पानं आखडतात आणि पानामध्ये क्लोरोफिल बनत नाही। त्यासाठी जर आपण यांना ॲमिग्रीन आणि ॲक्टिवा जर दिलं तर त्यामध्ये मल्टीविटॅमिन्स असे खूप काही प्रकारचे अन्न घटक पिकाला भेटतात। ॲमिग्रीनमधून प्रोटीन जास्त भेटल्यामुळं त्या ठिकाणी ऑलरेडी पिकामध्ये अन्न प्रक्रिया त्या ठिकाणी फास्ट होते आणि त्या अशा प्रकारे मिरची लांबते। तर शेजारीच आपण यांच्या बंधूच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी सेल ट्रीटमेंट होती, या ठिकाणी अशा प्रकारे व्हायरस आलेला आहे आणि पूर्ण अक्षरशः मिरची त्या ठिकाणी गुंटूर बनलेली आहे। कोणत्याही झाडाचं जर आपण मिरची जर या ठिकाणी घेतली तर ह्या मिरचीमध्ये आणि या मिरचीमध्ये जमीन आसमानचा बदल आहे। असं कोणतीही मिरची आपण घेऊ शकतो, त्याही शेतातील आणखीन मिरची आणू शकता। या ठिकाणी इथलची मिरचीची लांबीसुद्धा व्यवस्थित होत नाही, तर ह्या मिरचीची आपण लांबी बघू शकतो। नंबर 1 क्वालिटीचा माल आहे, कारण की विशेष या प्रोडक्टचा फायदाच हा होतो की प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये ॲक्टिवामध्ये खूप काही प्रकारचे हार्मोन्स आहे, संजीवक आहे की ज्यामुळं मिरचीची लांबी वगैरे व्यवस्थितरित्या बनत राहते। जसं आपण जेवण करताना भाजी भाकर खातो आणि काजू बदामची ताकद वेगळी असते, तशा प्रकारे ही काजू बदामची ताकद आहे शेतकरी बंधूंनो। आणि या ठिकाणी आपण साधारण वॉटर सोल्युबल वगैरे इतर खतं जे साल्ट एनर्जी असलेले दिल्यामुळं माल त्या ठिकाणी गुंटूर बनतो आहे। तर शेतकरी बंधूंनो, हाच फरक आहे की ॲक्टिवा आणि ॲमिग्रीन सोडल्यानंतर त्या ठिकाणी सुपर क्वालिटीचा माल बनतो आहे आणि या ठिकाणी साधारण ट्रीटमेंटमुळे आपल्याला अशा प्रकारे गुंटूर माल बनतो आहे। जर आपणही मिरची करत असाल आणि आपल्याला मिरचीमध्ये नेहमी तोडा घेतल्यामुळं, झाडामध्ये नेहमी तोडा घेतल्यामुळं कमजोरी येते आणि ती कमजोरी जर आपल्याला दूर करायची असेल तर त्यासाठी त्याला खाद्यसुद्धा तशा प्रकारे द्यावं लागेल। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, ॲक्टिवा ॲमिग्रीन याची पहिली ड्रिंचिंग करा, दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये तुम्ही सम्राट घ्या, जेणेकरून तुमचा आखूड पडलेला गुंटूर माल त्या ठिकाणी लांबायला मदत होईल, झाडाला ताकद भेटेल आणि ताकद भेटल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला मिरची साईज बनेल। झाड हे नैसर्गिकरित्या अन्न बनवत राहतं, पण आपल्याला जास्त माल घ्यायचा, झाडामध्ये त्या ठिकाणी व्हायरस आल्यानंतर अन्नद्रव्य बनत नाही, तर त्यासाठी आपल्याला ॲमिग्रीन आणि ॲक्टिवामधून आपल्याला एक्स्ट्रा ताकद देता येईल, सम्राटमधून सुद्धा आपल्याला जमिनीतील घटक पिकाला उपलब्ध करून देता येईल। तर नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा दोन्ही प्लॉटचा फरक दाखवतो आहे। हाच फरक शेतकरी बंधूंनो या प्रोडक्टचा आहे। नक्कीच तुम्ही याचा मिरचीच्या लांबीसाठी त्या ठिकाणी गुंटूरमधून माल लांबी करण्यासाठी ड्रिंचिंग करा। थँक्यू, जय श्री राम।